भरारी घेऊया, उत्तुंग भरारी घेऊया, उत्तुंग भरारी घेऊया, उज्ज्वल भविष्यासाठी एक दिलाने उमटू दे जय घोष आज हा ओठी, दरी खोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिन राती, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी. मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मराठी, मी मराठी. शिवबाची तलवार तळपली, महाराष्ट्र अस्मिता फडकली, शिवबाची तलवार तळपली, महाराष्ट्र अस्मिता फडकली, संतांच्या मृदवाणीने जीवन केले वैभवशाली, ऋषीमुनी अंथोर तपस्वी कल्याणास्तव इथे जन्मले, आदर्शांचे अमोल लेणे या भूमीला देऊन गेले, भक्ती आणि शक्तीची पुण्याई येथे मोठी, एक दिलाने उमटू दे जय घोष आज हा ओठी, तरी खोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिन राती. मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मराठी, मी मराठी, मराठी, मी मराठी. आपल्या माध्यमातून आपल्या हातून खूप काही घडणार आहे, म्हणूनच ते सोडून आपणच का आलात, एवढी सगळी कारखान्याची निवडणूक सोडून कोणी भारत कल्याणाचा इकडे असो ते आपण आलात, तेव्हा काहीतरी घडायचं असेल आपल्या हातनं. निश्चित एक कुठली तरी वेगळी शक्ती असं माझं नेहमीच तिथे गेल्यावर मला भास झालेला आहे, कारण हा महाराजांनी बांधलेला प्रथम गड. केव्हाही ब्रिटिश हा गड पाडू नाही शकले, उद्ध्वस्त नाही करू शकले. त्यांनी अनेक किल्ले रायगड सारखे उद्ध्वस्त केले, पन्हाळगड उद्ध्वस्त केला, पण हा किल्ला ते उद्ध्वस्त करू शकले नाही. आणि तसंच जीर्णोद्धारी ह्याच किल्ल्यावर आता चालू झालेला आहे आणि चुन्यातून आपण तो जीर्णोद्धार करतो. जसा शिवकालीन होतो तसा गड करायचा प्रयत्न चालू आहे. तर ह्या प्रयत्नाला निश्चित यश येईल आणि महाराष्ट्राची जनता याच्या पाठीमागे निश्चित उभी राहील आणि जनता जनार्दनाचे हात जर पुढे आले तर निश्चित हा गड पुरवेल याची मला खात्री आहे. आम्ही गेले 2 वर्ष काम करत होतो आणि हे जेव्हा लोकांच्या लक्षात आलं तेव्हा आम्हाला मीडियाने बऱ्यापैकी सपोर्ट केला आणि हे काम आमच्या सगळ्यांच्या समोर आणलं आणि ते आणल्यानंतर अनेक मदतीचे हात पुढे आलेले आहेत. आणि जसं महाराजांनी कुठलाही जाती धर्माचा भेदभाव केला नव्हता तसंही लोक जाती धर्माचा भेदभाव विसरून सगळेजण एकजुटीने उभे आहेत. एक सुधा साठे म्हणून आजी आहेत, त्यांनी जवळजवळ 1 लाख रुपयाचा मला धनादेश पाठवला. तसेच एक नासिर अली म्हणून मुसलमान कॉन्ट्रॅक्टर आहे, त्यांनी काल गडावरच्या कार्यक्रमामध्ये 1,51,000चा चेक दिला. असे अनेक उदाहरणं. एक बेडवर खेळून एक 83 वर्षाचे एअरफोर्स म्हणून रिटायर्ड ऑफिसर आहेत, त्यांनी फोन केला, त्यांनी काही निधी पाठवला आणि लोकांनी 100 रुपये माझ्या पगारातून दर महिन्याला देईल अशा प्रकारचे फोन येऊन निधी उपलब्ध व्हायला सुरुवात झालेली आहे.